हॅलो. योगेशजी अरे हे काय आज चाललंय? अहो हे काय चाललंय तुमचं? योगेशजी हे कुठंतरी योगेशजी थांबवा आधी तुम्ही हे. जे हा? मी काय म्हटलं तुम्हाला हा. आता ते मनसेवाले म्हणतात की जैन मुनी आणि जैन लोकांची आम्ही तोंड काळे करू. मग आपल्याला काय जबाब द्यायला पाहिजे? नाही नाही, पण योगेशजी हे सांगा बरं तुम्ही. का, तुम्ही तुमची भूमिका व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे. हे बरोबर अपक्ष मानली ना. अरे वामडा हे मी सगळं काय चुकीचं आहे. म्हटलं नाही जैन असं नाही समाज बोललं पाहिजे शांत. ना. आम्हाला सगळ्यांना त्रास कसं? होतो ना. ऐका मला, आता हे आपलं पांढरे पट्टे तुमचं जे धर्मामध्ये आहे समजा, तर ते आपण आतमध्ये अरे आपल्या मी काय रस्त्यावर म्हटलं मला एक त्यांना सांगा ना, त्यांना रस्त्यावर जैन कशाला जिहाद करायचं म्हटलं. बंद? हा? देशपांडेंना आपल्याला जैन जिहाद म्हटलं. जैन जिहाद पांडेजी आपल्या तो आमच्या जैन नाही नाही, धर्माच्या देशपांडे नाही बोलला. हा बोलला. कोण बोलला? तो हा बोलला तुमचा तो वेद पाठक बोलला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल यांना करा ना पण बोलला, तुम्ही. हा पण त्याच्याविरुद्ध बोलला. गुन्हा दाखल हा करा ना. मी काय म्हटलं हा पण बोलला. आपण नाही चुकलं पाहिजे. तुम्ही हे अरे चुकलं होतं मी माहितीये काय का म्हटलं तुम्ही? मला एक सांगा, पांडेजी तुम्हाला कुठला, आमचा खरं सांगा जैन तुम्हाला, समाज नाही नाही बोलत म्हणून मला बोला लागते ना. मला सांगा, खरं सांगा, तुम्हाला कुठला राजकीय पक्ष काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतो? तुम्ही नाही असं नाही मी कोण्या प्रक्षोभक का बोलता राजपक्षाचं मग? नाहीये. मग मी का बोलता मी सगळं तुम्ही असं? मी कोण्याही राजपक्षाचं नाहीये. नाही नाही, पण काय आता लोक होतं मला नाही माझ्याबद्दल नाही किती कोण लिहिले नाही नाही, तो मीच माझा लिहितो ना. समाज मला आता ओळखते ना. मी लिहिलं तुमच्या विरुद्ध. आता तुम्हाला माहिती का, अतिशय चुकीचं. तुमचे काही घेणं नाही देणं नाही. नाही तुम्हाला तुम्ही माहिती जे का, हॅलो बाकीच्या 20 तुम्ही लाख जे लोकांना लिहून इथं राहिले शिवाय ना खावं ते लागतंय. चुकीचं. तुम्ही शिवाय मी काय म्हटलं हे नाही तुमचे नाही, विचार आहे. विचार नाही, लोकांना शिवाय मला घालायला काही फरक लागतंय. नाही तुम्ही पडत त्याच्यात तुम्ही किती लिहिता तरी. मला एक सांगा, तुम्ही बघा ना, तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हीच का बोलता? बाकीचे कोणी मुनी बोलत नाही, पण तुम्ही अरे दुसऱ्या लोकांच्या साधू शिवाय. मध्ये दम नाहीये ना. अरे दमचा अर्थ दुसऱ्या साधू मध्ये दम अहो, नाहीये. तुम्ही दमचा काय विषय आला? तुम्ही दीक्षा घेतलेले लोक आहे. तुम्ही आम्ही दम दाखवू ना. आम्ही काय म्हणजे दाखवायचं? आम्ही आहे आमच्या ना. मंदिरावर कोणी आक्रमण अहो, करण, ते आमचं काम आमच्या आहे ना. जैन मंदिरावर अहो, आक्रमण अहो, करण, आमचं आमचे काम आहे 52 ना ते. कबूतरखाने बंद करून आम्ही बोलणार नाही का? कबूतर खाण्याचं काय मला समजत नाही. तुम्ही एकटेच काय तुम्ही हे करताय? सगळं झालं ना तो विषय. आणि तुम्ही फक्त कबूतर म्हणता. मग बाकीच्यांनी काय केलं? कोंबड्या वाकऱ्यांनी हे अरे विषय कुठं अरे तुम्ही मी नका 3000 करू तुम्ही. गाया वाचवल्या. अहो पंडितजी तुम्ही माझा इतिहास वाचा तुम्ही पहिले मी काय आहे म्हणून. अहो तुम्ही 3000 तुम्ही काय माझा वाचवल्या? इतिहास 30,000 वाचा. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही तुमचं काम करा. पण तुम्ही ना, तुम्ही असे प्रक्षोभक अरे पंडितजी चिथावणी मी नका देऊ एक लोकांना मराठी तुम्ही मुनी सगळं. आहे. हा? मी स्वतः मराठी मुनी हा विवाद संपादन करायला तयार आहे. अहो तुम्ही हे जैन मंदिरात येऊन देशपांडे धमकी देतात जैन मंदिर तोंड काढ अहो, करू, तुम्ही जैन बघा, समाजाचं तोंड काढ नाही नाही करू. नाही, तुम्ही कायदेशीर कारवाई करा. गुन्हा तुम्ही प्रक्षोभक तुमचं काम नाही ते. मी तुम्हाला परत सांगतो, तुमचं खरंच काम नाही सगळं. पंडितजी दुसरा कोणी बोलत नाही ना. दुसरं कोणी नाही बोलत. घाबरतात जैन लोक. नाही नाही, जैन लोक कोण घाबरतात? मी बोलतो ना. आम्ही मांडलो आम्ही मांडली ना बाजू. मला सांगा मग ना, सांगा आम्ही ना जरी तुम्ही. दिगंबर जैन आम्ही मांडली मी का- तुमची बाजू. पण तुम्ही अरे लक्षात घ्या, दिगंबराचं विले पार्लर तर मी आलो होतो माहिती हो, आहे तुम्हाला. मग तुम्ही आले तर अंधेरीचं मंदिर तर मला काय घेणं देणं होतं मग सांगा मला दिगंबराचं. माझं ऐका तुम्ही ना. त्यामुळं एक तुम्हाला हात जोडून आता विनंती करतो, तुम्ही नका हो प्रक्षोभक. काय होतं, सगळं वातावरण खराब करून राहिलं तुम्ही माहितीये का? अहो सगळं कुठं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला सांगा, तुम्ही नीट समजून सांगा तिथं ना. जैन तुम्ही धर्माचा जैन धर्म प्रॉब्लेम आहे समजून तिथं सांगा. निलेश मुनी पोहोचेल. अहो पण समजून तिथं सांगा ना. जैन नाही नाही, धर्माचं- तुम्ही चुकीचं प्रॉब्लेमचा विषय नाही. तुम्ही समजून सांगा ना, भूमिका मांडा ना तुम्ही. असं कसं काय बोलता तुम्ही? अरे समजून मांडतात काही लोक. हे कसं? अहो, तुम्ही कसं समजणारे सांगत नाही? लोक तुम्ही नाही समजून आहे सांगा ना. ना. कसं समजत नाही? समजून तुम्ही कसं व्यवस्थित समजते? सांगा अरे ना. मोठे मोठे जैन मुनी बद्दल अरे नाही हो, तुम्ही नाही चिथावणी पद्मसागर नाही, जीने तुम्ही तुम्ही लिहा ना. चुकीचं नाही कोण- पद्मसागरजीने किती केला जैन म्हणजे मराठी वाद हे वाद सांगा ना. मी नाही मला बोलून तर कोण बोलणार आहे त्याचं सांगा. एकदा सुद्धा स्टेटमेंट आलं नाही. कोण नाही पद्मसागर त्यांचं मला तर कधी बघायला पण नाही मिळालं. तिकडे आत काय तुम्ही पण कसं आहे, तुम्ही बाहेर नका चितवणी करू. तुम्हाला सांगतो काय होतं, बिगर कामाचं वातावरण खराब होतं राव. काही सगळं काही सगळं नाही माझा जे धर्माचा तुम्ही- रक्षा करणं मला. माझा तर कोणी किती की लेखले पांडेजी तुम्ही माझा जैन समाज माझ्यासोबत आहे ना. दिगंबर मी नाही तुमच्या समाजाचं माझं काही बिघडणार मी नाही. तुमच्या सोबत नाही. मी धर्मासोबत आहे. जैन धर्माच्या सोबत मी 24 तास अरे मग मी अर्धरात्री- धर्मात मी जैन धर्माचं काम करत होतो. देशपांडे वकील. अहो धर्म अरे असं जैन सांगतो समाज का? घाबरतात. नाही कोणी ऐका घाबरत ना नाही हो. माझं. माझं ऐका तुम्ही जाऊन त्यांच्याकडे जाऊन बसा त्यांच्याकडे. त्यांना समजून सांगा भूमिका. कोणाकडे? त्या देशपांडेकडे जा, राज ठाकरे त्यांना सांगा. मी तुम्हाला तुम्ही त्यांचं नीट सांगा आपण त्यांना, दोघं धर्म जण जाऊ सांगा ना. त्यांना. तुमचे विचार हा. पटते हो मला. तुम्ही हो. आमचं बोर्डिंगचं घेतलं, तुम्ही विले पार्ल्यामध्ये होते. जरा तो तुमचे विचार पडते ना. पण तुम्ही मला समजून तर घ्या. तुम्ही कोणा टाईपचा महाराज आहे म्हणून. अहो नाही हो, तुमचं सगळं ना, तुम्ही व्यवस्थित भूमिका मांडा. शांतपणे मांडा ना भूमिका राव. तुम्ही अकरा करून पण हे शांत अरे आम्ही आपल्या जैन समाज जे आपल्या जिथे ते पट्ट्या टाकल्या होत्या ना यांना प्रेमानं समजत होतं याला. या देशपांडेला म्हणजे ते पांढऱ्या पट्ट्या जैन लोक तुमची दादागिरी तुमचं नाही फलाना हो, त्यांना नाही माहिती. प्रत्येकाला अहो, देशपांडेला. त्यांना नाही माहिती. त्या दिवशी त्यांनी काय सांगितलं की जैनांचं योगदान काय. मी त्यांना लगेच उत्तर पाठवलं. जैनांचं योगदान काय या महाराष्ट्रासाठी. व्यवस्थित भूमिका आपण मांडा बसू ना. ना. समजून तुम्ही- सांगा ना तुम्ही सगळं. तुम्ही काय होतं माहितीये का, आता मला सांगा, तुम्ही आपला धर्म कुणावरती लादत नाही. पहिली गोष्ट पांडेजी तुम्ही सांगा काय करायचं मला आता सांगा, सांगा. आपण मी तर कुणावरती माझा स्वभाव चेंज करणार नाही नाही. नाही, स्वभाव चेंज नका करू. पण दुसऱ्यावरती बळजबरी हा. लादू नका ना. बघा आपण आपला धर्म आपला आपण ह्याच्यात करतो. आता एखादा माणसावर करतो तो त्याचं करणं
ना, आता पोल्युशन आलं, तुम्ही काही ठेका घेतलाय का आपण माझी सगळ्या टीम आपण तयार, मी कोण आरामानं करतो? माझी हा? टीम जी तयार केली ना पांडेजी जैन हा. धर्मासाठी, माझे हा. पुष्कळ फॉलोअर आहेत. अहो. आता मी 2 मुली जैन समाजाच्या गेल्या 25,000 पब्लिक माझ्याकडे होती. तुमच्या 25 नाही 5 लाख राहू द्या, तुमच्या लक्षात येत नाहीये, इथं बाकीच्या लोकांना मी कळत नाही, पिंपळगावला सगळं गेलो होतो, चुकीचा आपला विषय निघतोय 25 ते सगळा. 30,000 जैन समाज इकट्ठा केला होता मी. अहो तुम्ही 25,000 करा, नाही तर तुम्ही लक्षात घ्या, सगळ्यांना आपला अधिकार आहे, आपण तुम्हाला ते एक बळजबरी नाही टोकू शकत ना. आता मला कळत देशपांडेजी, नाही मी तुम्ही. तुमचे विचार मी ओळखतो. नाही, मी देशपांडे नाही, मी दुसरं मुली पांडे. येत नाही, मी दुसरे मुली घाबरतात. मला देशपांडे नका करू, मला मी पांडे आहे, मी दिगंबर नाही, मला नका करू सॉरी देशपांडे. सॉरी सॉरी हा, हा. पांडेजी, हा. मी स्वतः मराठी आहे. अहो तुम्ही तर मी मराठी अशा आहे, गुरुचा मला केला आहे, सांगा पुरे तुम्ही विश्वमध्ये नाव आहे माझ्या गुरुचं. अरे तुम्ही तुमचं कुठला गुरु मला माहिती नाही. तुम्ही काय बघा, तुमचं चांगलं आहे ना, तुम्ही ना धर्म समजून सांगा लोकांना, हा धर्म कसा आहे काय आहे, तेच आम्ही सांगतो, अहिंसा प्रधानी मला आहे. माझ्या अरे जेंदरला तुम्ही काय तुम्ही तो मला मंगल समजा ना, प्रभात मी लोढा सगळं एवढा विवाद केला, का हा. बरं बोलत नाही तो मंगल प्रभात? कुठे गेला तुम्ही तो? त्याला जाऊन विचारा सांगा ना ना, सगळ्या या त्यालाही सोडलं नाही गोष्टी. मी. तुम्ही मला सांगा ना, या सगळ्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला सांगा की तुम्ही सगळ्यांना या सगळ्या गोष्टी. नाही नाही अरे, नाही नाही, काय होतं माहिती का, पांडेजी हा हे समजणार नाहीये. आमचा नाही. जो श्वेतांबर संघ आहे ना, हा हा. एकदम कमजोर संघ आहे. नाही काय त्यांची कमजोर मनसे नाही करून हो. शिरण यांची अहो, घाबरतात हे लोक. काही नाही, तुमचं माहिती का, सरळ माझा तुमच्यावर असा आरोप आहे ना, की सरळ तुम्ही कुठल्या तरी राजकीय पक्षासाठी काम करताय बघा. नाही हे नाही नाही, दिसतं मला ते काही सगळं. फरक पडणार नाही पांडेजी. नाही, तुम्ही मला किती सांगा केली ना. ह्या किती काही काय मला लिहायचं वैशी काँग्रेस विषयच लोक माझ्या नाही. मागे लागलेले अरे आहे. काय काँग्रेस केलं, काँग्रेस जाऊ दे तिकडे, काँग्रेसची काही घेणं नाही आम्हाला, आपण कुठल्या पक्षाचे हा. नाही. आपलं तुम्ही बघा, आम्ही कुठल्याही मी पक्षाचे राष्ट्रधर्माचं काम आहे हो, पांडेजी. आम्ही सुद्धा माझं राष्ट्रधर्माचं काम करतो राष्ट्रधर्माचं सगळं. आहे. माझं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचं माझं चांगलं कार्य आहे. अहो तुम्ही जो माझ्या करा. धर्माला जर शिव्या देत असेल, माझ्या 100% धर्माला जर तो तुमच्या आधी मी म्हणतो बोलतो, काढ्या तोंड ऐका काढू करू. थांबा, पण त्याची ना पद्धत आहे, तो आपलं काम कशी बघा. पद्धत सांगा बरं. कायदेशीर आमच्या पद्धत आहे, गुन्हा मारवाड्याला दाखल मारलं करा ना. मीरा भाईंदर मध्ये सांगा. गुन्हा दाखल करा. मनसेवाल्यांनी थापडा मारला त्याला. हा. त्याचा कोणता जैन समाज आला होता सांगा. अहो आज तुम्ही जे आपल्या जैन नाही, समाजाला नाही. जागावं लागते हा, तुम्ही राजू. गुन्हा दाखल करा ना तुम्ही त्याच्यावरती. कोणी असो, मनुष्य असो तर कुठलीही संघटना असो, असं नाही झालं ते. तुम्ही समजा नाही जर चालत तुमच्यावर साहेब. कोणी अन्याय केला ना, चला तुम्ही देशपांडेवर पोलिसांना गुन्हा सांगा. दाखल करा. तुम्ही तयार तुम्ही आहे? करा. हा, देशपांडेवर हो. गुन्हा दाखल करा. हो, तुम्ही द्या तयार आहे मला. का? बिलकुल, त्यांनी जर चुकीचं बोललं असेल ना काही, सगळं तुम्ही द्या लेखी कंप्लेंट पोलिसांकडे, लोकलला द्या. मी काय म्हणतो, तुम्ही मला हा. मार्गदर्शक करा. चला हो तुम्ही करा, गुन्हा तुम्ही दाखल मला करा ना, मार्गदर्शक बिनधास्त. दे का मुनीजी, तुम्ही असं करा. तुम्हाला बघा, मी स्वतः आता 2-3 लोकांवरती गुन्हा दाखल करतोय. तुम्हाला जर कोणी जर आरोप मी करतोय ना, माझ्या ह्याच्यानी, मी तुमच्या बघा ते काय जर बोलले असेल त्यांच्या शब्दामध्ये, तुम्ही मला त्याचं रेकॉर्डिंग हा. पाठवा, त्यांचं स्टेटमेंट पाठवा, मला व्हॉट्सअप करा सगळं, की ते असंच हा. बोललंय सगळं. दोन्ही बाजूनी हा. टाळी वाजती, एका हाताने टाळी वाजत नसती. जर त्यांनी बोललं असेल तर 100% त्यांच्यावर आपण गुन्हा एक काम दाखल करू झाला पांडेजी, पाहिजे. आपण काय करू, पहिले चुकीचं आपण काय नको करू, व्हायला काही. हा. राज साहेबांशी आपण भेटू. बिलकुल. उद्धव साहेब, राज साहेबांचे भेटू. हा विवाद तुम्ही खतम करू. काम 100% खतम. काय होतं बरं का, तुम्ही ना मेहरबानी करून, काय होतं सगळं वातावरण गडूळ राहिलं. नाही ना, आमच्या जैन धर्माला आणि शिव्या देईन, मुंबईतच का, जैन अरे मुलीला मुंबईतच का घाणेरड्या होते. घाणेरड्या शिव्या देईन त्या. मग तो देशपांडे नाही, असो का तो ऐका, राज ठाकरे मी असो. आणि तुमच्याशी जे बोललो नाही कॉन्व्हर्सेशन, मी हे सार्वजनिक करतोय, लोकांना कळू द्या तुमची भूमिका. तुम्ही व्यवस्थित, हा. तुम्ही आता जे सांगितलं ना, मी पण आता रेकॉर्डिंग होतं नाही सगळं, मी सार्वजनिक सांगतो मी सगळ्यांना. मी काय म्हणजे तुम्हाला पूर्वकल्पना देतो, कारण कायद्याने हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे सगळं, म्हणून मी बरोबर, तुम्हाला बरोबर. सांगतो. तुम्ही काही व्यवस्थित तुमची भूमिका मांडली, मी माझी. फक्त तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती आहे की प्रक्षोभक काही बोलू नका. तुम्ही मुनी आहात ना, तर तुम्ही मुनीसारखं राहा, बाकीच्या मुनीसारखं, आणि तुम्ही समाज प्रबोधन करा ना, नाही, तुम्ही मी चितवणी करा. मी देशपांडेजी, काढतो. मी दुसऱ्या जैन तुम्ही मुनी म्हणतो- सारखं मला तुम्ही गिनू नका. अरे, मी दुसरा- कट्टर सनातनी जैन मुनी आहे. अहो सनातन मी धर्मासाठी कोणताही धर्म मला असतो. सांगा, मुनींना तलवारी बिलवारी भाषा शोभत येते काही सगळी. तुम्ही चला आपण पहिले कोण आपण नाही, डिबेट अरे, करू. अरे. मी येतो आता मुंबईला 2-3 दिवसांनी. आपण कुठे तुम्ही आता जिथं असेल तिथं मी तुम्हाला फोन करून येतो. तुम्ही मला समजून सांगा. नका करू तुम्ही. काय होतं, तुमच्या बोलण्यामुळं लोकांना अतिशय त्रास होतोय, अतिशय त्रास होतोय. मला काय मला ताप माझ्यामुळे होतोय. लोक जन्म माझ्यामुळे तर नाहीये. समाज जागृत होऊन राहिला. अरे, काय जागृत होत नाही हो. अरे, जिथं निलेश मुनी जाते तिथं 25-30 लोक उभे होतात. अहो सनातन धर्मासाठी. लोक इतके वर्ष झाले राव, कधी असं झालं नाही. हे मागच्या 5-7 वर्षाचं तुमच्या 3-4 वर्षाचं चालू झालंय सगळं भानगडी. नाही नाही पहिले नाही काय होतं माझं काय हे चुकीचं, मी कट्टर आहे. अरे, माझ्या जैन धर्माचा विरुद्ध, माझ्या धर्माच्या विरुद्ध, माझ्या मुनीच्या विरुद्ध बोलणार. अरे आम्ही आहे तो ना. मला बंदूकची अरे, गोळी बी घ्यायला नाही, तयार आहे नाही, मी. अरे आम्ही आहे ना, आम्ही काय मेलो का, आम्ही आहे ना राव, पण भांडायला आम्ही मग भांडलो तुम्ही ना. साथ द्या, मग राहा साथ माझ्या द्या, मला म्हणजे मार्गदर्शन चुकीचं करा. नाही, मला चुकीचं बोला असे तुम्ही. बिलकुल चुकीचं. एक सांगा, हा. तुम्ही ना त्यांना समजून सांगा, तुमचं काय असेल ना म्हणणं, ते तुम्ही तुमचं बोललो समजून मी सांगा त्यांना. राज हा. साहेबांना, मी व्यवस्थित समजून 4 सांगा ते 5 त्यांना, वेळा काय बोललेलो आहे. भूमिका आहे, हे आमचं असं असं आता आहे. तो काय आम्ही मराठा सगळं एकीकरण पूर्ण येतात, सगळं- जैन धर्म कुठून ते मराठी एकीकरण सुपारी दिली आहे जैन धर्माची. सांगा बरं, ते मराठा अहो. एकीकरण वाले मधात पडले.
किती घाणेरडे बोलतात मारवाड्याला, मग गुजरातीला. मी बघा, एक तर पहिली गोष्ट माहिती आहे का, मारवाडी गुजराती शाकाहारी मांसाहारी हा विषय वेगळा आहे आणि जैन धर्म हा कम्प्लीट वेगळा विषय आहे. आता होतं काय, बरोबर. तुमच्या बाकीच्या गोंधळामुळे जैन धर्माला शिवाय बसताय. तुमचा काय नाही, असेल काही तो पडत लोक नाही. सगळा जैन धर्माला आम्हाला काही शिवाय पडत नाही. माझा धर्म माझ्या संघ आहे बरोबर. लोक धर्म तुमच्यामुळे आम्हाला धर्माला नाही शिवाय नाही खावं लागतं ना. मी काय म्हटलं, हा. माझे विरोधी माझ्याबद्दल काय बोलतात मला त्याचा फरक नाहीये. नाही हे बघा, माझा तुम्हाला पुन्हा माझे सांगतो, जे नाही, विचारधारा आहे तुम्हाला ते सांगतो, कट्टर. मी नाही, जैन धर्माचं माहिती नाही, का? मी सनातन धर्माचा बी प्रचार करतो अहो, पंडितजी. तुम्ही सनातनचा करा नाही तर तुम्हाला सगळे मुभा आहे. तुम्ही कुणाचा धर्माचा करा, त्याच्याशी आम्हाला काही तुमच्यामुळं वातावरण गडबड असं काही उपाय काय माझ्यामुळे बोलू नाही, नका, बस. माझ्यामुळे तर जैन धर्म सुरक्षित राहून मला राजू. अरे काय मला तुम्ही सुरक्षित मला राहिला समजून घ्या सगळं. अरे मला तुम्ही सांगा ना. समजून घ्या माझा नाही विचार मला नाही, समजून घ्या चुकीचं आहे तुम्ही. ते सगळं. ठीक आहे, तुम्ही मेहरबानी ठीक आहे, करून तुम्ही बोलू जर नका. जैन हा, असेल, तुम्ही मला मारता जर असेल तर मी बसायला तयार आहे ना, आपण मुद्दा काढून त्याच्यातला. पण तुम्ही- माझं लव जिहाद, माझं गोरक्षात, अहो, मी जास्त माझा कायदा आहे भाषणच ना, आक्रमक आहे. कायदा आहे ना राव, अजून देशात कायदा आहे ना, संविधान आहे ना, अरे माझे त्याच्यानुसार 6 वागा ना गोरक्षक तुम्ही. मिले पंडितजी, हा? गुन्हा माझे दाखल करा. 6 गोरक्षक मिले, हा. माझे स्वतःचे 3000 गोरक्षक आहे अहो, माझे मला 6 सांगा, गोरक्षक. काही कानूनी कारवाई नाही झाली त्याच्यावर. अहो, बघा तुम्ही कसं जा ना, कोर्टात जा, हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, मग कोर्टातली बघू ना कबूतराचा आपण. केस चालू आहे, कोर्टात हा? सर्व चालू आहे. आता अरे बघा पांडेजी, आपल्या जैन आणि समाजाच्या ऐका, 2 तुम्ही जे मोठे म्हणतात अमेरिकन नेत्या ना, मुसलमानांनी. ऐका जगा, मला सांगा, ते बाकीचं दाखवू ते. आता तुम्ही म्हणता ना कबूतर बाकीच्या प्राण्यांनी काय घोडं मारलं का मग सगळं? काय तरी बोलता फालतू तुम्ही, काहीतरी दुसरे आपण मुनी बोलतो नाही येतात, रोजचे. दुसरे मुनी नाही, नाही. नाही, अरे तुम्ही अंधाच्या हे- मुनीने मला सपोर्ट कसला केला, मुनीची कबूतर तुम्ही घेऊन करा. बसले राव तुम्ही राव. हे आता कबूतर पाहिजे, आपलं- त्या कबूतर पाहिजे दुनियाभरचा, आणि ते कबूतर उडातील ना उडून, ते जातील कबूतर उडून, माणसं मांडत बसले इथं सगळे. तुम्ही कृपया करून बरं का हा विषय कुठं थांबवा आता सगळा. खरं सांगतो तुम्हाला, हात जोडून सांगतोय आता तुम्ही सांगा तुम्हाला ना, मी. तुम्ही सांगा. सगळं. मी हे दुसरं फक्त काहीतरी राज सगळं- समजू कोणी समजू शकत नाही. हा, त्यांना सांगा तुम्ही, तुम्ही त्यांना सांगा तुम्ही काय आहे करायचं मुंबई, आहे तर. तुमच्या सगळ्या ओळखी आहे माझ्यापेक्षा, मला चांगलं माहिती पंडितजी, आहे. माझ्या या तुमच्या- भाषणामुळे, माझ्या हा. वक्तव्यामुळे मला हा. रोजचे 50 ते 60 फोन जैन समाजाचे मोठ्या गच्छाधिपती हा. आणि मोठ्या धर्माचे लोक येऊन राहिले. मुनीजी ऑल द बेस्ट की तुम्ही चांगले बोलले. नाही. तुम्ही चांगला जबाब नाही, दिला मग म्हणून त्यांना सांगा. सांगा ना, मग उतरा ना, म्हणा तुम्ही बोला ना. हे काय तुम्हाला पेटवून तेच तर देतात, म्हटलं, तुम्हाला म्हणून तुम्हाला तर जैन पेटवतात धर्म सगळं, मूर्ख आहे तुम्हाला हो. काही म्हणून हे नाही. मारवाडी लोक मूर्ख आहे. नाही हे अहो, सोडून दे ऐका, ना. हे मारवाडी वेगळे आणि जैन वेगळे, हे हाच गोंधळ होतो सगळा. मारवाडीचा बस, तुम्ही सही शिक्का बोलले लावू तुम्ही. नका. हा, जैन हा बरोबर वेगळा बोलले आहे, तुम्ही. मारवाडी हा विषयच वेगळा आहे सगळा. मारवाडी आहे ते वेगळे, हा. त्यांचा काही संबंध नाही जैनांशी. मारवाडी सगळं काहीतरी, ज्यांनी धर्म स्वीकारला तो झाला जैन सगळा. भाषेचा हा सगळा गोंधळ होतो. तुम्ही भूमिका नीट मांडा की जैन धर्म काय आहे, जैन धर्म कसा आहे, किती जुना आहे, काय आहे, हे तुम्ही मांडा ना व्यवस्थित. अभ्यास करणार आहोत तुम्ही, सगळं अभ्यास करून मांडा साहेब सांगितलं ना तुम्ही. मी, का बरं सांगतो मग तुम्ही. सगळं काही तुम्ही कसं आहे, मी तुम्ही हा. माझे संघाचं मला पांडेजी हा. राष्ट्रीय मी संघाचा माणूस आहे. हा. मला संघाला बजरंग दल विश्व हिंदू परिषदनं मी भाषण देऊ गोरक्षणाचं मोठे काम केले. मी आता इथे गेलो होतो, काय म्हणते त्याला, दानोमध्ये गेलो होतो. दानोचा मुद्दा मी उचलला. तिथं आमदार, खासदार, MLA, MA, पोलीस काहीच काही करू शकले नाही. मी तिथं गेलो. अहो, माझ्या पोलीस- नावानं पब्लिक येतात हो. मला सर्व समान मानतात. तुम्हाला सगळं मानतात पांडेजी, ना. मला नाही, माझं तुम्हाला सांगतो, माझा तुम्ही इतिहास ऐका, वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे, तुम्ही लिहिता माझ्याबद्दल, नाही, तर तुमच्या तुमचे विचार आहे. नाही विचार म्हणजे लक्षात घ्या, आम्हाला त्रास होतोय तुमच्या. तुम्ही लिहा ना माझ्या, तुम्ही लिहा, माझा विरोध करा, मला काही फरक पडत विरोध करणार म्हणजे तुम्ही जर पण चुकीचं बोलू नका मी आता जो सगळं. माझ्या जैन धर्माच्या विरुद्ध कोणता येणार. नाही काय मी तुमच्या आता जो तुम्ही बायका, बंदूक आता केली- मी तुम्हाला सांगतो, जर कुणाचे असे प्रक्षोभक्त्यामुळे जर समाजाला त्रास होत असेल ना, तर त्यांच्या विरुद्ध नाही, आम्ही नाही, गुन्हा नाही. दाखल मी करू. कोणा ते पक्षाचा तुम्ही नाहीये. असो, नाही तर मग मी- ते देशपांडे असो, नाही तर मग कुठलाही नेता असो मी द्या. काय म्हटलं, आता मी हे वातावरण तुम्ही पंडितजी, मी ऐका, सर्वात हे पहिली गोष्ट, वातावरण हा. मी कोणा पक्षाचा नाहीये. मी कोणा पक्षाचा नाहीये. पक्षाचा नाही मी म्हणता फक्त- राव तुम्ही. काय मला सांगा, हे गोष्टी आता कुठंतरी प्लीज थांबवा आता. तुम्हाला सांगतो, तुम्ही हा, मला, एक मी मंगल तुम्हाला प्रभात ओळखतो, लोढा. मी तुम्हाला ओळखतो. पंडितजी, हा, याचा विवाद करणारा मेन विलन आहे मंगल प्रभात लोढा आणि जैन धर्मगुरू नय पद्मसागरजी. हा विवाद त्याने, तुम्ही जर याला भेटताल ना, तुम्ही उद्धव साहेबांना, राज साहेबांना, त्याच तुम्ही जर मराठी माणसाची मुद्दा मी टाकला, राज साहेबांचा प्रशंसा मी केली आणि मराठी आणि वाद संपा, माझे पुरे व्हिडिओ संपा तुम्ही. पण देशपांडे काय तुम्ही म्हणते, जे पहिले मुनी हात आहे, लाल लावतात. पटेल तोंड काढत तुम्ही करू. पहिले काढी लावतात तुम्ही आणि नंतर म्हणतात वाद मिटवा. कशाला त्यांना पेटवायला गेलं तुम्ही? कसं- मिटला होता ना अरे विषय. वा, त्यांना कशाला प्रसाद म्हटलं, जैन देशपांडेचा धर्माच्या विषय मिटला होता ना तोंडाला तो पट्टी आता. काढत करतो म्हणून किती बेकार आहे ते. त्यांच्या सोसायटीतला विषय त्यांनी मिटवला, नंतर सगळे लोक उड्या मारून नाही, नाही, नाही. मला जर कोण मारून बी टाकलं माझ्या धर्मासाठी, मी खायला तयार आहे. मी सांगू का आता, मी खरं सांगतोय, हे ना आता फार अति व्हायला लागलंय सगळं बिगर कामाचं. मग तुम्ही सांगा ना, आणि- मी काय म्हटलं, आपण मराठी आहे, तुम्ही समजू शकता मराठीचा दर्द, हा. तुम्ही मराठीचा दर्द समजू शकता, मी समजा. तुम्ही मला सांगा की मुनीजी असं करा,
तुम्ही सांगा ना, म्हणजे मी तयार फक्त एक करा, बोलताना आहे ना संयमाने शांतपणे बोला. बाजू मांडताना तुम्हाला काय मांडायचे असेल ना बाजू, तुम्ही प्रक्षोभ बोलू नका. बस शांतपणे बोला सगळं. हा, पक्षाने तेवढं ना पाळा तो आता. देशपांडे कशाला मग मारवला किती बेकार बोलून आला, तुम्ही जैन बोलता धर्माच्या तर मुलीला त्याला, अहो, बेकार त्यांना नाही बोलून आला. माहिती, त्यांना नाही माहिती काही, त्यांना समजून सांगा ना त्यांना, असं. त्यांचं नाही नॉलेज तो हा त्यांचं. हा असं आहे मग ते. त्यांना मी knowledge गलत नाही तर शब्द तुम्ही नाही बोललो मी. मग मी तलवारी देशपांडे काढीन, आम्ही साहेबांना मी काही बांगड्या, असं माझं स्टेटमेंट बघा तुम्ही, आम्ही बांगड्या माझं भरल्या स्टेटमेंट बघा काय. तुम्ही. नाही ठीक आहे, चला काही बात नाहीये. पण मी आता आहे ना, मी भेटतो मुंबईला आला तुम्हाला पहिले, मी आता पहिले. नाही तुम्ही राष्ट्रपती आपण भेटलं तर आपलं तसं भेटलं आहे आपण. हा. तुमचे विचार खास आहे तुम्ही पुरा बोर्डिंगचा विषय खोदून काढला तुम्ही. त्याचे नाही, जैन जिथं समाज मेला चुकीचं होता का बघा. नाही नाही, जिथं तुम्ही होते चुकीचं, ना जगणारे हो नाही जिथं चुकीचं आहे, जिथं चुकीचं आहे ना, तिथं बोर्डिंगचा. लढणार मी सगळं. मी काय म्हटलं, हे कधी जगले जैन समाजवाले सांगा तुम्ही जागोला टाकतेही जगले. तसे मी अहो. जैन मारवाडी समाजाला जागून राहिलो, गुजराती समाजाला तुम्ही जागून राहिलो. बघा परत गडबड करताय तुम्ही. मारवाडी गुजरातीचा आणि जैन समाजाचा, जैन धर्माचा हा फरक आहे. तुम्ही त्यांचं ते भाषिक लोक मानतात जैन धर्माला, तुम्ही जर समाजाच्या राहणार तुम्ही वेगळा, तुम्ही गल्लत करू राहिले पुन्हा. पांडे तुम्ही साहेब, माझ्यापेक्षा separate करा या सर्वात गोष्टी. खतरनाक विलन, हा. माझ्यापेक्षा खतरनाक विलन नय पद्मसागर आणि मंगल प्रभात लोढा आहे. ठीक आहे, आता आहे ना त्यांचं काय असेल तर आम्हाला द्या तुम्ही कागद, सगळे पेपर्स मला कुठं दाखवा, कागद मग नाही मी बघतो माझ्याकडे. त्यांचं. मी हा. सांगतो ना, मी नाही, तुम्हाला मला समजून दाखवा सांगा, आपण मी समजून केस बसू दाखल आणि करणार आपण आहे. आणि कोशिश करू का मराठी आणि मारवाड्याचा मुद्दा हा, तो मराठी करून मारवाडी नाही, जैन आणि मुंबईतला मराठी भाषिक याच्यातला विवाद बस, मोठा. बस, बस, ते बस, मारवाडी गेले बस, बस. तिकडे, मारवाडीशी काही घेणं नाही आम्हाला, मारवाडी काय आणि नाही गुजराती नाही, काय डरपोक सगळं. कोम हा. आहे. मी काय हा. म्हटलं, मी हा. रेकॉर्डिंग करून घ्या. हा, हे नाही, नाही, डरपोक कोम recording आहे. करून सपोर्ट सांगतो ना, करून मी मला एक पाठवतो पण ना, नाही आले. मीडियाला पण पण जे तुमचा सगळा कट्टर विषय जैन सगळा. होतात ना ते, नाही नाही, तुमची भूमिका ते मागीच कट्टर पाठवतो जैन आता होते सगळं, ना, ते बघतो आले पाठवतो माझ्याकडे. तुमचे काय आहे सगळं. फक्त याच्या पुढे तुम्ही हे काही करू नका, चालतं. ठीक आहे. नाही नाही, माझ्या धर्माच्या विरुद्ध जर कोणी अहो. बोलेल त्याला सोडणार नाही साहेब मी. अरे आहे का परत सोडणार नाही, मला समजून त्यांना सांगा ना मारून तुम्ही काय टाकले. सोडणार. अरे हे भाषा तुमची चुकीची हो, सोडणार नाही, कायदा आहे ना, तुम्ही काहून कायद्याने त्यांना वागा ना काय तुम्ही. म्हटलं, जैन समाज तोंडाला तोंड काढे करू, तुमच्या महाराजांचे तोंड काढे करू, पांढऱ्या पटरीवाल्याचे. मग हे भाषा सोपते का त्यांना? तुम्ही हे बघा, त्यांनी ना जे जनरल बोललोय ना, त्यांनी ना त्याला त्याच्या विरुद्ध तुम्ही केस दाखल करा. तुम्हाला मी परत सांगतोय की आपल्याला समजत तुम्ही नाही साहेब. नाही समजत हे नाही असं जैन कसं लोक काय, तुम्ही. हे मारड लोक मला समोर करतात. नाही नाही मुनीजी नाही, तुम्ही तुम्हाला बोला, अहो, मुनीजी तुमचा तुम्ही बोला. नाही ना, तुमचा वापर होतोय सगळा, तुमच्या नावावरती गंमत चालली सगळी, असं कुठं चालतं का सगळं. हे चुकीचं होऊ राहिलं नाही, सगळं. नाही, मला माहित नाही तुमचं आता काय, कोण तुमच्या मागे काय करतं, हे सगळं पण काहीतरी गडबड नक्की नाही नाही, मी याच्यामध्ये. संघाचा माणूस आहे. नाही नाही, काय मी संघाचा माणूस माणूस आहे. आहे मला ना, ठीक आहे. मी ते आता म्हणजे समजलं मंगल ते. प्रभात लोढाची बी मी नाही भूमिका नाही, घेतली. मी ठीक आहे, तुम्ही कुणाशी बोला काय करा, पण हे ना आता कुठंतरी अति झालं आणि नाही नाही कसं आहे, नाही, आम्हाला मंगल त्रास प्रभात होतोय, लोढाचा पहिले विरोध आहे मी. आम्हाला त्रास होतोय याचा इथं- सगळा. हा, चालतं ठीक आहे, मी बोलतो आपण आता नंतर. करू आणि बस हा. सांगा, आपण तयाराला तयार